एका महिलेनं जगप्रसिद्ध बिझनेसमॅन एलन मस्क सोबत लग्नाचं स्वप्न बघितलं. गोष्टी बोलाचालीपर्यंत गेल्या. लग्नानंतरचं आयुष्य कसं असेल या कल्पनांचं मनोरेही तिनं रचून झाले. पण तेवढ्यात असं काहीतरी घडलं की स्वप्न तर भंगलंच, यासोबत मोठी फसवणूक सुद्धा झाली आहे. या महिलेसोबत असं काय घडलंय पाहूया. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अजरामर ओळी आहेत. पण कोणावर प्रेम करावं या बाबतीत मात्र सगळ्यांचं सेम नसतं. कारण एका महिलेला चक्क एलॉन मस्कवर प्रेम झालं. एलॉन मस्क सोबत आपलं लग्न व्हावं हे तिचं स्वप्न. आता एलॉन मस्क म्हणजे कोण, तर जगातल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक. एक्स, स्पेस एक्स यासारख्या कंपन्यांचा मालक आणि टेस्लाचा सहसंस्थापक. मस्क सोबत एक फोटो मिळावा किंवा एक भेट मिळावी ही जगभरातल्या अनेकांची इच्छा आणि अनेकांना स्वप्नवत. पण मुंबईतल्या चेंबूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं मात्र हे स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण होतंय असंही तिला वाटलं. कारण एलन मस्क सोबत या महिलेचं सोशल मीडियावर चॅटिंग सुरू झालं. एक दिवस अचानक एलॉन मस्क नावाच्या एका एक्स अकाउंटवरून तिला मेसेज आला. आता आपण बघितलेलं सर्वात मोठं स्वप्न प्रत्यक्षात आकाराला येतंय म्हटल्यावर कोणीही हुरळून जाणारच. मग काय, प्रेमाच्या लाटेवर स्वार झालेल्या या महिलेचं मस्क सोबत तासनतास चॅटिंग आणि गप्पा सुरू झाल्या. तिला वाटलं तिचं नशीबच आता पालटलं आणि तसं वाटणं सुद्धा साहजिक आहे. एक दिवस त्याने या महिलेला लग्नाची मागणी सुद्धा घातली. अमेरिकेत अलिशान लाईफस्टाईलचं स्वप्न दाखवलं आणि त्यानंतर जे घडलं ते मात्र धक्कादायक होतं. कारण ज्या व्यक्तीसोबत ती बोलत होती, ज्या व्यक्तीसोबत बोलताना ती स्वप्नांचे मनोरे रचत होती, तो एलन मस्क नसून त्याच्या नावाने उघडलेलं एक फेक अकाउंट होतं. हे अकाउंट चालवणाऱ्या जेम्स नावाच्या व्यक्तीनं मुंबईतल्या चेंबूरमध्ये राहणाऱ्या या 40 वर्षीय महिलेला स्वतःच्या जाळ्या तोडून वेगवेगळ्या मार्गानं पैसे पाठवायला सांगितले, जेणेकरून संबंधित महिलेचा व्हिसा लवकर येईल असं कारण दिलं. नंतर तिकिटासाठी 2-2 लाख रुपये मागितले आणि या नादात जवळपास 16,34,000 रुपये या महिलेने खर्च सुद्धा केले. आता एक साधी गोष्ट आहे, लाखो कोटींचा मालक असलेला व्यक्ती काही लाख रुपये मागणं शक्य तरी आहे का, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला हो. पण मस्कच्या प्रेमात अकंठ बुडालेल्या महिलेला मात्र जरा उशीर झाला. पण तोपर्यंत लाखो रुपयांची फसवणूक झालेली होती. त्यामुळे झालेली चूक लक्षात येईपर्यंत स्वप्न पण भंगलं आणि हातातले पैसे पण गेले. ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात लाखो रुपये तिने त्या व्यक्तीच्या अकाउंटवर पाठवले. सोशल मीडियाचा वापर आपण सगळे करतात, पण सोशल मीडियावर फ्रेंड्स बनवताना ते व्यक्तिगत भेटल्याशिवाय आपली पर्सनल डिटेल्स किंवा पैशाचे ट्रान्झॅक्शन करायचं नाही, तसं माझं म्हणणं आहे. पण तुम्ही चॅटिंग करताना ते बघा, ते व्यक्ती कसे आहेत, कोण आहेत. या केसात इलॉन मस्क असा मोठा सेलिब्रिटी होता. तो मोठा सेलिब्रिटी तुमच्याशी बोलतात तर तुम्ही व्हेरीफाय केल्याशिवाय कसं आपली पर्सनल डिटेल देतात. आपले बॉलिवूडचे पण किती लोकांचे फेक प्रोफाईल असतात. तर असं कोणाशीही चॅट करताना आधी व्हेरीफाय करा आणि मग तुम्ही आपली पर्सनल डिटेल्स द्या. त्यामुळे आपला जीवनसाथी शोधताना, आपलं प्रेम शोधताना आपलं पडलेलं एक बेसावत पाऊल आणि आपण सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकू शकतो. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना आणि इथे प्रेमाची स्वप्न बघताना खातरजमा करूनच प्रत्येक पाऊल टाका, नाहीतर याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.